जत तालुक्यातील टंचाईयुक्त गावांना श्रीपती शुगर डफळापूर यांच्या वतीने 2000 लिटरच्या 20 व साठवण टाक्या प्रशासनाकडे सुपूर्द। जत तालुक्यात यंदा दुष्काळाची भयानक स्थिती निर्माण झालेली आहे। येथील टंचाईग्रस्त लोकांना शक्य तितके मदत आणि दिलासा देण्यासाठी श्रीपती शुगर अग्रभागी राहील असं प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन महेंद्र अप्पा लाड यांनी केले। श्रीपती शुगर डफळापूर यांच्या वतीने जत तालुक्यातील टंचाईयुक्त गावांसाठी 2000 लिटरच्या 20 व साठवण टाक्या बुधवारी प्रशासनाला देण्यात आल्या। यावेळी महेंद्र लाड, आमदार विक्रम सावंत, कार्यकारी संचालक महेश जोशी, प्रांत अजय नस्ते, तहसीलदार जीवन बनसोडे, बाबासाहेब कोडक, निलेश बामणे, पिंटू हनुमाने, महादेव पाटील, परशुराम मोरे, अरुण साळे, राजेंद्र माने, साहेबराव कोळी, आकाश बनसोडे, दिनेश जाधव, समाधान शिंदे आदी उपस्थित होते। लाड म्हणाले, माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या सूचनेनुसार आमदार विक्रमदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली टंचाई निवारण करण्यासाठी पुढाकार प्रशासनासोबत आपणही घ्या, लोकांना मदत करण्याची भूमिका ठेवा असे सूचित केले आहे। आज आम्ही 20 पारस कंपनीच्या साठवण टाक्या प्रशासनाकडे सुपूर्द करत आहोत। यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे यांनी श्रीपती शुगरचे विशेष आभार मानले। वाड्या वस्त्यासाठी पाणी टंचाईच्या उपायावरती आज आपण या विभागाचे आमदार सन्मान्य विक्रमजी सावंत साहेब, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, विक्रमदादांची आणि बाळासाहेबांची चर्चा झाली। दुष्काळाची परिस्थिती वाढत आहे आणि आपल्याला वाड्या वस्तीवरती लोकांना पाणी पुरवठा करायचा आहे, लोकांना साठवण पाणी करून ठेवायचं आहे। त्यासाठी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून थोडीफार मदत व्हावी आणि तात्काळ सन्मान्य विश्वजित कदम यांनी होकार दिला आणि 25 टाक्या 20 टाक्या या तालुक्याला आपण दिल्या। निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला लोकांच्या सेवेसाठी मदत करता येईल त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू। आदरणीय साहेबांचा आदर्श आणि साहेबांनी जो विकासाचा आणि लोकसेवेचा मंत्र आम्हाला दिलेला आहे त्यानुसार आम्ही नेहमीच या श्रीपती शुगरच्या माध्यमातून सेवा करण्याचा जत तालुक्याची सेवा करण्याचा प्रयत्न करू। जे जोशी साहेब आहेत, वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य तेवढी मदत करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आणि प्रशासनाला सुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून सहकार्य करू। या विभागाचे आमदार सन्मान्य विक्रमजी सावंत साहेब यांनी सुद्धा सातत्यानं पाण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे। शेतीसाठी पाणी असेल, पिण्यासाठी पाणी असेल, त्याच्या माध्यमातून निश्चितपणे आम्हाला कारखान्याला सुद्धा फायदा झालेला आहे, शेतकऱ्यांना फायदा झाला आहे। म्हणजे आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया आणि या परिस्थितीवर मात करूया। या निमित्ताने एवढंच मी बोलतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत।